प्रोटीलायझिस, व्हॉट इज मीन बाय प्रोटीलायझिस, त्याच्यानंतर अमोनिफिकेशन म्हणजे काय, नायट्रिफिकेशन म्हणजे काय, डिनायट्रिफिकेशन म्हणजे काय, आणि इमोबिलायझेशन म्हणजे काय, त्याच्यानंतर की नायट्रोजन नेमका फिक्स कसा होतो, ठीक आहे, हाऊ दिस फिक्सेशन टेक्स प्लेस. तर ही एक स्लाइड आज आपण डिस्कस करूया. आणि तीन पद्धतीनं फिक्स होणार आहे. कशामध्ये, प्लांट मध्ये. आय एम नॉट टॉकिंग अबाउट सॉइल. सॉइल मध्ये फिक्स होणार म्हणजे इट मस्ट बी कन्वर्ट इन दॅट अवेलेबल फॉर्म. ठीक आहे. टोटल नायट्रोजन हा कॉन्सेप्ट देतो की अवेलेबल नायट्रोजन म्हणजे काय आणि टोटल नायट्रोजन म्हणजे काय, हा सुद्धा कॉन्सेप्ट जरासा क्लिअर करायचा आहे. ऑफकोर्स त्याच्यामध्ये प्रॅक्टिकलचे क्वेश्चन्स नसणार आहे, सो बी फाईन विथ दिस, की त्याच्यामध्ये प्रॅक्टिकलचे क्वेश्चन्स नसणार आहेत, बट कॉन्सेप्ट रिलेटेड असू शकतो थोडासा. तर डिस्कशन केलेलं आहे, त्यामुळे ऑन दिस सुद्धा तुम्हाला आठवू शकतं. सो त्याच्यावरती जास्त स्ट्रेस घेऊ नका. एका दुसरा क्वेश्चन सुटला तर काय प्रॉब्लेम होणार. आता आवाज येतोय? आता आवाज येतोय? ओके, बाय मिस्टेकली अनम्यूट झालेलं होतं. ठीक आहे. सो व्हॉट इज मीन बाय अवेलेबल नायट्रोजन अँड व्हॉट इज मीन बाय टोटल नायट्रोजन. आता अवेलेबल फॉर्म जे आहेत ते सगळे न्यूट्रिएंट्सचे अवेलेबल फॉर्म्स तुम्हाला बघून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. तुम्हाला मी एक हे पाठवलं होतं, PDF फाईल म्हणजे इमेज पाठवली होती की त्याच्यामध्ये काय केलं होतं, सायंटिस्ट मला मी त्याचा पाठवले. सो ती एक PDF फाईल सगळ्यात महत्वाची राहील. ठीक आहे. तर अवेलेबल आणि टोटल म्हणजे काय, नायट्रोजन अवेलेबल आहे तो कसा असणार आहे, NH4, NO2, NO3. ओके. आवाज येत नाही मॅम, अजून सुद्धा आवाज येत नाहीये.
आता आवाज येतोय का? आता आवाज येतोय का? स्पीक. आय एम लिसनिंग हिअर. आता आवाज येतोय. ओके, हा येतोय. आता तरी फिक्स आहे, काही प्रॉब्लेम नाही. हो, ओके. आता क्लिअर येत नाहीये त्याच्यामध्ये एक तर तुमच्याकडे पण इश्यू असू शकतो, माझ्याकडे पण जो इश्यू आहे तो मी क्लिअर आउट करतेय बऱ्यापैकी. ओके, अवेलेबल म्हणजे काय की प्रत्येकाचा जे ऍब्सॉर्ब करणार आहे, जे युटिलाइज करणार आहे, मग ते सॉइल मध्ये असो किंवा प्लांट मध्ये असो, त्या दोन्ही मध्ये पण काय आहे, नायट्रोजन फक्त 4 ते 5 फॉर्म मध्येच नाही तर त्याचे खूप सारे फॉर्म्स आहेत नायट्रोजनचे, आणि त्या खूप साऱ्या फॉर्म्सना आपण काय म्हणतो, टोटल नायट्रोजन. आणि अवेलेबल नायट्रोजन म्हणजे काय, जे फक्त आपण म्हणतो जे फक्त युटिलाइज करणार आहे कोण, प्लांट, मायक्रोब्स, त्या फॉर्मला आपण काय म्हणतो, अवेलेबल न्यूट्रिएंट. ओके, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट डिफरन्स. आता जो अवेलेबल आहे तोच काय केला जातो, फिक्स केला जातो, आणि तोच काय केला जातो, ऍब्सॉर्ब केला जातो. आता फिक्सेशन म्हणजे काय, तर हे समजून घेऊया. फिक्सेशन इज आता नायट्रोजन जो फिक्स होतो तो 3 पद्धतीनं फिक्स होतो. ओके, मग त्याच्यामध्ये मायक्रोब सुद्धा मदत करतात, त्याच्यामध्ये सॉइल फॅक्टर्स पण मदत करतात, आणि सगळ्यात महत्वाचं ऑर्गॅनिक मॅटर जे आहे तो पण सगळ्यात महत्वाचा रोल प्ले करतोय. ठीक आहे, आता तो जो CN रेशोचा जो कॉन्सेप्ट होता, नॅरो आणि वाईड, तो सुद्धा याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग आहे. का, ते आता समजेल. ओके, fixation of nitrogen takes place as ammonical form by clay mineral and organic matter present in a soil. सगळ्यात महत्वाचं काय की अमोनिकल फॉर्म जो आहे, अमोनिया जो आहे, NH4, ओके, जो काय आहे, कॅटन आहे, तो मोस्टली काय केला जातो, फिक्स केला जातो. आता तुम्ही म्हणाल त्यातला जो मिनरलायझेशन प्रोसेस आहे तो काय करतोय, ऑर्गॅनिक टू इनऑर्गॅनिक फॉर्म, ऑर्गॅनिक टू इनऑर्गॅनिक फॉर्म. मग तो ऑर्गॅनिक फॉर्म मध्ये असेल तर तो काय केला जात नाहीये, तो युटिलाइज केला जात नाही, त्याला कन्वर्ट करायला लागतो. मग तो अमोनिया ऑर्गॅनिक आहे की इनऑर्गॅनिक आहे, ते मॅटर सगळ्यात महत्वाचं आहे. आता फिक्स करणार म्हटल्यानंतर अमोनिया शुड बी इनटू इनऑर्गॅनिक फॉर्म. ओके, तर त्याच्यामध्ये ते कन्वर्ट, मग जे ऑर्गॅनिक मॅटर प्रेझेंट आहे सॉइल मध्ये तो सुद्धा सगळ्यात महत्वाचा सोर्स आहे. बिकॉज त्याच्यामध्ये काय असणार आहेत, सगळे न्यूट्रिएंट आहेत, बट ते कसे असणार आहेत, ऑर्गॅनिक फॉर्म, त्याचं अजून कशात कन्वर्जन झालेलं नाही. आता जो फिक्स करणार आहे तो अमोनिकल फॉर्मचा जो नायट्रोजन आहे तो सॉइल मध्ये मोस्टली फिक्स होतो, आणि युटिलाइज जेव्हा प्लांट युटिलाइज करतो त्याला अमोनिया आणि नायट्रेट फॉर्म मध्ये तो युटिलाइज करतो. मोस्टली अमोनिकल फॉर्म जो आहे तो सुद्धा जास्त करून युटिलाइज केला जातो बाय प्लांट्स ऍज वेल एज मायक्रोब्स. त्याच्यानंतर अमोनिया स्ट्रॉंगली ऍब्सॉर्ब टू अ निगेटिव्हली चार्ज क्ले मिनरल्स, पर्टिक्युलेट 2s1 लॅटिस क्ले मिनरल. आता हा पार्ट आपण फर्स्ट सेमला बघितला होता, व्हॉट इज मीन बाय 2s1 अँड व्हॉट इज मीन बाय 1s1 क्ले मिनरल. एनीवन, हे सगळ्यात महत्वाचा भाग आहे बरं का, नायट्रोजन फिक्सेशन जो इनऑर्गॅनिक आहे, ओके, जो की मायक्रोब्सनी फिक्स होत नाही. 3 पद्धतीने नायट्रोजन काय होतो, प्लांटला अवेलेबल होतो. एक मायक्रोब्स करून देतात विथ सिम्बायोटिक असोसिएशन, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खूप सारे मायक्रोब्स आले, त्याच्यामध्ये फंगस पण आले, बॅक्टेरिया झाले, तर हे वेगळ्या पद्धतीनं फिक्स करतात, आणि हे जे सॉइल मध्ये असतो तो वेगळ्या पद्धतीनं फिक्स होतोय. ठीक आहे, तर हा जो रेशो जर बघायला गेला तर मॅक्झिमम जो नायट्रोजन अवेलेबल होतो प्लांटला तो मायक्रोब्सच्या ऍक्टिव्हिटीजने होतोय. ठीक आहे, नॉट बाय दिस fixation, but this fixation is the most important part to make it available for a plant. So that's why you should understand this, what is mean by 2s1 and what is mean by 1s1 clay mineral. yes, बोलायचंय, झालेला आहे. 2s1 म्हणजे काय आणि 1s1 म्हणजे काय, त्याच्यामध्ये नेमकं काय असतं ते तरी सांगा. नुसतं त्याच्यामध्ये काय असतं ते तरी बोललं तरी सफिशियंट आहे. काय बघितलं होता क्ले मिनरल मध्ये,
येस, बोलायचंय बोलायचंय बोलायचंय. बोलायचंय बाळानो. येस. 2:1 क्ले मिनरल काय, 1:1 क्ले मिनरल म्हणजे काय, काय असतं त्याच्यामध्ये ते तरी सांगू शकताय ना. येस, मी विचारू का सगळ्यांना. रोल नंबर 17, रोल नंबर D11 तर त्यांना माहित नसणार आहे, पण 1980 बोलायचंय. रोल नंबर 80, रोल नंबर 80, रोल नंबर 63, रोल नंबर 106. माहित नाही तर माहित नाही, निदान बोलायचंय म्हणजे मला पुढे जायला बरं. एवढाच आहे आज टॉपिक, मी ह्याच्यावरतीच तुम्हाला आज बोलणार आहे, बिकॉज इट्स अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. येस, तुम्हाला ह्याच्यावरती प्रश्न पण पडलेला आहे की नायट्रोजन फिक्सेशन कसं होतं ते सांगायचंय. सो 2:1 आणि 1:1 म्हणजे मिनरल काय असतं की Hello. Ammonium is strongly absorbed by negatively charged clay minerals. ओके. तर ह्याच्यामध्ये महत्वाचं पार्ट काय आहे की 2:1 आणि 1:1 क्ले मिनरल म्हणजे काय की ज्या क्ले मिनरल मध्ये वॉटर ऍब्सॉर्ब करून घेतलं जातं अशा ज्याच्यामध्ये स्वेलिंग अँड श्रिंकिंग असतात, आणि त्याच्यामध्ये काय होणार आहे, त्याच्यामध्ये महत्वाचे बॉन्ड्स आहेत कोणाबरोबर, सिलिका, ओके, ऑक्टाहायड्रल अँड टेट्राहायड्रल. त्याच्यामध्ये काय आहे, मिनरल्स आहेत ते काय केलेले आहेत, बाइंड केलेले आहेत कोणाबरोबर, हायड्रोजन बॉन्ड बरोबर एकतर बॉन्ड झालेले आहेत किंवा ते ऑक्सिजनच्या बॉन्ड बरोबर ते काय झालेले आहेत, ऑक्सिजनच्या बॉन्ड बरोबर ते एकत्रित झालेले आहेत. अशा क्ले मिनरल्सना आपण काय, अशा ह्या कॉम्बिनेशन्सना आपण काय म्हणतो, क्ले मिनरल्स असं म्हणतो. कोणाच्या कॉम्बिनेशन, टेट्राहायड्रल अँड ऑक्टाहायड्रल शीट्स. आता टेट्राहायड्रल म्हटलं की त्याच्यात सिलिका कंटेंट आलं, आणि ऑक्टाहायड्रल शीट म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये अल्युमिनियम आलं, मॅग्नेशियम आलं, त्याच्यानंतर आयन आले. तर हे झाले काय, क्ले मिनरल्स. आणि हे जे सगळे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, सल्फर, त्याच्यानंतर सेकंडरी मिनरल्स असतील तर त्यांना एक्सचेंज करून घ्यायचं काम असतं कोणाला, क्ले मिनरल्सना. मग हे एक्सचेंजेबल कोण आहेत, अल्युमिनियम, म्हणजेच काय, ऑक्टाहायड्रल शीट जी आहे ती सगळ्यात महत्वाची शीट आहे, आणि त्याच्यामध्येच काय होणार, तुमचे जे कॅटायन्स आहेत आणि अनायन्स आहेत ते काय होणार, एक्सचेंज होणार. मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट, द क्ले मिनरल इज निगेटिव्हली चार्ज्ड. क्ले मिनरल काय आहे, निगेटिव्हली चार्ज्ड आहे, त्यामुळं त्याच्यामध्ये जे एक्सचेंज होणार ते कॅटायन्स होणार आहे. समजते. तर कॅटायन इज गोइंग टू बी एक्सचेंज विथ दिस क्ले मिनरल. आता ह्याच्यामध्ये काय एक्सचेंज होणार आहे, अमोनिया होणार आहे. नायट्रेट होईल का, नायट्रेट होईल का. Yes, what I'm speaking, ammonia is positively charged and clay mineral is a negatively charged. NO3 होणार का, नायट्रेट होईल का, फिक्स होईल का ह्याच्यामध्ये, बोलायचंय. तर ऍज पर केमिस्ट्री ते होणार नाहीये. त्यामुळं अमोनिकल फॉर्म जो आहे तो क्ले मिनरलनी फिक्स केला जातो. ठीक आहे. सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट की यू शुड क्लिअरिफाईड की निगेटिव्हली चार्ज क्ले मिनरल आहे, अमोनिया कसा आहे, पॉझिटिव्ह आहे, आणि त्यामुळेच तो त्याच्यामध्ये फिक्स होणार आहे. आता मेन म्हणजे 1:1 म्हणजे काय आणि 2:1 म्हणजे काय. 1:1 म्हणजे काय, त्याच्यामध्ये एक टेट्राहायड्रल आणि एक ऑक्टाहायड्रल शीट, त्याच्यामध्ये काय आहे, ऑक्सिजन बॉन्ड आहे, जो की काय होतो, त्याच्यामध्ये पाणी ऍब्सॉर्ब केलं जात नाही. ओके.
त्याच्यानंतर 1:1 क्ले मिनरल मध्ये काय आहे, 1 टेट्राहायड्रल शीट बिटवीन 2 ऑक्टाहायड्रल शीट, बरोबर. त्याच्यामध्ये 2 ऑक्टाहायड्रल शीट आहे आणि त्याच्यामध्ये 1 टेट्राहायड्रल शीट आहे. ह्या तिन्ही सुद्धा शीट्स एकमेकांबरोबर बॉन्ड झाले, कोणाबरोबर, हायड्रोजन बॉन्ड. तर त्या दोघांचा सगळ्यात वीक बॉन्ड कोणता आहे, हायड्रोजन बॉन्ड. त्यामुळं त्याच्यामध्ये पाणी ऍब्सॉर्ब केलं जातं आणि पाणी ऍब्सॉर्ब केलं जातं म्हणजेच काय, त्याच्यामध्ये जे कॅटायन्स आणि अनायन्स आहेत ते त्याच्यामध्ये घेतले जाणार आहेत. सो 2:1 म्हणजे काय की त्याच्यामध्ये मॉन्टमोरिलिनाइट आलं, इलाइट आलं, वर्मिक्युलाइट आलं. तर हे काय आहेत, एक्सपांडिंग अँड नॉन एक्सपॅन्डिंग टाइप ऑफ क्ले मिनरल्स याच्यामध्ये येणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं काय, 2:1 लॅटिस क्ले मिनरल इज रिस्पॉन्सिबल फॉर फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. त्याच्यानंतर अमोनियाने जो पोटॅशियम आहे, आता पोटॅशियमचं केमिस्ट्री जेव्हा मी शिकवेन त्यावेळेस पण तुम्हाला हे क्लिअर होऊन जाईल की वाय दे आर कॉम्पिटिटिंग विथ इच अदर. आता अमोनिया जो आहे, अमोनिया आणि पोटॅशियम तो काय करतात, बाइंडिंग साइड जी आहे क्ले मिनरल साठी ती सेम आहे. म्हणजेच काय, जर क्ले मिनरल्स एक लक्षात गेलं, एक त्रिकोणी काय आहे, बॉक्स आहे, ठीक आहे, त्रिकोणी बॉक्स आहे असं डोक्यात इमॅजिन करा, मी तुम्हाला सांगते. जी कशी आहे, स्वेल आणि श्रिंक होते, एकतर स्वेल होते आणि एकतर एक्सपांड होतीये. त्याच्यानंतर ती एक्सपांड झाल्यानंतर काय, त्याची जी इंटरलेअर स्पेस आहे त्या इंटरलेअर स्पेस मध्ये काय आहेत, हायड्रॉक्सिल आयन आहेत. ओके, हायड्रॉक्सिल आयन इज गोइंग टू एक्सचेंज विथ दिस कॅटायन्स. ओके, आणि त्याच्यामध्ये कॅटायन्स कोण असणार, एकतर अमोनिया असेल किंवा एकतर पोटॅशियम असेल. पोटॅशियम काय म्हटलं, इट इज, पोटॅशियमची केमिस्ट्री काय म्हणते, पोटॅशियम इज हायली एक्सचेंजेबल ऍज कम्पेअर टू अमोनिया, ऍज कम्पेअर टू अमोनिया. मग त्या ज्या त्रिकोण, ते जे रेक्टँगल आहे त्याचे जे एजिस आहेत त्या एजिस मध्ये सगळ्यात महत्वाचे हे काय होतात, एक्सचेंज होण्याचा साइड आहे. ओके, की ते इंटरलेअर एक्सचेंजेस होत नाही तर एजिसला एक्सचेंज होतात. कशाच्या, क्ले मिनरल्सच्या. त्यामुळे क्ले मिनरल्स मध्ये सगळ्यात ऍक्टिव्ह पार्ट कोणता असेल तर त्याचे एजिस असतात. ठीक आहे, तर त्या एजिसला ते काय होणार आहे, एक्सचेंज होणार आहे आणि त्याला आपण बाइंडिंग साइट्स असतो म्हणतो. बाइंडिंग साइट्स कोणते आले, एजिस आले. तर त्याच्यामध्ये अमोनिया कॅन नॉट बी एक्सचेंज बाय पोटॅशियम अँड इट्स मोस्टली अनअवेलेबल टू प्लांट. आता अनअवेलेबल होण्यामागचं कारण काय आहे की अमोनिया हा हायली एक्सचेंजेबल नाहीये ऍज कम्पेअर टू पोटॅशियम. आणि जर एकदा अमोनिया जर क्ले मिनरल मध्ये गेला तर तो अमोनिया फिक्स होणार, तर त्याला रिप्लेस कोणी करू शकत नाही. बट जर पोटॅशियम त्याच्यामध्ये ऍब्सॉर्ब झाला तर पोटॅशियम काय करतो, दुसऱ्या बरोबर, मग दुसऱ्या बरोबर म्हणजेच काय, त्याच्यामध्ये सोडियम आला, क्लोराईड आले, जे की साल्ट आहेत, त्यांना तो काय करतो, एक्सचेंज करतो. मग बेनिफिशियल कोण आहे, अमोनिया की पोटॅशियम, इट्स अमोनिया, पोटॅशियम नाहीये. तर पोटॅशियम काय करतो, सॉल्टला एक्सचेंज करतोय. तर हे जे आहे तो महत्वाचा पार्ट आहे. ठीक आहे, फिक्सेशन ऑफ अमोनिया बाय हाय ऑर्गॅनिक मॅटर इज फाउंड अँड द presence of hydroxyl group in organic matter may be responsible for reaction site resulting in highest fixation of ammonia. तर ऑर्गॅनिक मॅटर मध्ये काय होणार आहे की त्याच्यामध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप्स किंवा त्याच्यामध्ये फिनॉलिक ग्रुप जे आहेत ऑर्गॅनिक मॅटर मध्ये, ते सगळ्यात महत्वाचं काय करते की यांना रिप्लेस करणार, कोणाला, अमोनियाला रिप्लेस करणार. आणि त्यामुळं ते रिएक्शन साइटला काय होणार आहे, सगळ्यात महत्वाचे रिएक्शन साइटला अटॅच असणार आहेत. कोण, ऑर्गॅनिक मॅटर मधले कंपोनंट, मग ते हायड्रॉक्सिल ग्रुप असेल किंवा फिनॉलिक ग्रुप असेल. आणि त्यामुळं ती इंटरलेअर स्पेस मध्ये अमोनिया जर त्याच्यामध्ये प्रेझेंट असेल तर तो अमोनिया काय होतो, आतमध्ये घेतला जातो, कशामध्ये, क्ले मिनरल मध्ये, आणि त्या पद्धतीनं तो फिक्स होतो. आणि हे फिक्स होण्यासाठी पीएच जो आहे सॉइलचा तो सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. सो पीएच इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. आणि त्यामुळं आपल्याला फर्टिलायझर हा वरून ऍप्लिकेशन द्यावा लागतो. आणि फर्टिलायझर जरी दिलं तर ही प्रोसेस होणं गरजेचंच आहे. मग त्याच्यामध्ये बायोलॉजिकल प्रोसेस बायोलॉजिकल फिक्सेशन होतंय की ऑर्गॅनिक फिक्सेशन होतंय, हा पार्ट सॉइल वरती सोडून द्यायचा. ठीक आहे, त्यामुळं सॉइल इज नोन ऍज अ न्यूट्रिएंट सोर्स. समजलंय, सॉइल काय आहे, न्यूट्रिएंट सोर्स आहे. कारण का हे झाल्याशिवाय, फिक्सेशन झाल्याशिवाय कोणतीच गोष्ट कोणाला प्लांटला अवेलेबल होणार
नाही. Everyone is competing with themselves. Every nutrient is also competing. Every plant is competing for absorbing that. Every microbe is competing for absorbing that. मग ही प्रोसेस व्हायला पाहिजे आणि ह्या प्रोसेससाठी आपल्याला सॉइलची काय करायला पाहिजे, निगा राखली पाहिजे. सो हॅव यू क्लिअर दिस व्हॉट इज मीन बाय फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. तसंच फिक्सेशन कशाचं बघायचं आपल्याला, फॉस्फरसचं बघायचं आहे आणि पोटॅशियमचं बघायचं आहे. ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये क्लिअर करणार आहे. अरे तुम्ही बोलायचं ना, तुम्हाला स्क्रीन शेअर झालेली नाही. ओके ठीक आहे. तर हे झालं नायट्रोजन फिक्सेशन. सो एनी प्रॉब्लेम इन दिस, की हे समजलेलं नाहीये, कुठून शेअरिंग झालेलं नाही ते तुम्ही सांगू शकताय. ओके, तर हे फिक्सेशन ऑफ नायट्रोजन ह्याच्यामध्ये आपण संपवलेलं आहे. तर याच्यामध्ये टर्मोलॉजी जे आहेत ट्रान्सफॉर्मेशन मधल्या त्या सगळ्यात महत्वाच्या आणि फिक्सेशन ऑफ नायट्रोजन इथपर्यंतच तुमचे क्वेश्चन्स असतील. आणि इथून पुढचे जे फॉस्फरस, पोटॅशियम किंवा सल्फर किंवा मायक्रो न्यूट्रियन्स असू देत, त्याच्यावरती इतके महत्वाचं मी काही त्याच्यावरती विचारणार नाही. नायट्रोजन पर्यंतचा जो पार्ट आहे तो सगळ्यात महत्वाचा राहणार. मग त्याच्यामध्ये बायोलॉजिकल फिक्सेशन येऊ देत किंवा इनऑर्गॅनिक फिक्सेशन येऊ दे, तर तिथपर्यंत हा तुमचा पोर्शन मी डिक्लेअर करते आणि तुम्ही तुमच्या मिडची तयारी सुरुवात करा. सो डिस्कशन इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट बिटवीन यू. यू शुड डिस्कस आउट ईच अँड एव्हरी क्वेश्चन. आणि जर काही अडचण येत असेल तर तुम्हाला मी मदत करायला आहेच. ठीक आहे. सो यू शुड रिकमेंड की मी टेस्ट घ्यायची का नाही हे सुद्धा तुम्ही सांगायचं आहे. ओके. So any problem in this?